नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ही सरपंच निवडणूक किंवा ग्रामपंचायत सदस्य होऊ शकते का, या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जो काही महत्त्वपूर्ण निर्णय दिला त्या बाबतीत कायदेशीर स्पष्टीकरणासह आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर कायदेशीर माहिती, गव्हर्नमेंट किंवा शासनाचे महत्त्वाचे निर्णय आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या संदर्भात असलेले लोकांचे प्रश्न या बाबतीत देखील माहिती आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा फेसबुक पेजच्या माध्यमातून घेत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर प्रश्न असा आहे की ग्रामपंचायत सदस्य किंवा अंगणवाडी सेविका ही एकाच वेळेस दोन्ही पोस्ट घेऊ शकते का, किंवा त्या बाबतीत कायद्यामध्ये काही तरतूद आहे का, या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेत आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की ज्या व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल किंवा सरपंच व्हायचं असेल किंवा उपसरपंच व्हायचं असेल तर अशा परिस्थितीत ग्रामपंचायत कायद्यातील जे काही महत्त्वाच्या तरतुदी आणि महत्त्वाच्या अटी असतील तर त्याला पूर्ण करणं गरजेचं असतं. परंतु बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती असते की अंगणवाडी सेविका देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून जर आली तर अशा परिस्थितीत ती सदस्याला अपात्र करता येईल का, आणि अपात्र जर करायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर तरतूद काय. या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 5 ऑगस्ट 2010 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला. त्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं की जर एकाच वेळेस सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य असेल आणि त्याच वेळेस जर त्या स्त्रीकडे अंगणवाडी सेविका म्हणून पोस्ट असेल तर या दोन्हींपैकी तिला कुठलं तरी एक पद निवडावं लागेल. म्हणजे काय की जर ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आली किंवा सरपंच झाली किंवा उपसरपंच झाली तर अशा परिस्थितीत तिला एकतर अंगणवाडी सेविकेचा राजीनामा द्यावा लागेल किंवा सरपंच, उपसरपंच किंवा सदस्याचा राजीनामा द्यावा लागेल. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर अशा परिस्थितीमध्ये या दिनांक 5 ऑगस्ट 2010च्या शासन निर्णयानुसार तिला अपात्र हे ठरवलं जातं. आता मित्रांनो, आपल्यासमोर प्रश्न असा आहे की जो गव्हर्नमेंट निर्णय आहे, शासन निर्णय आहे दिनांक 5 ऑगस्ट 2010 रोजीचा, तो शासन निर्णय कोणत्याही व्यक्तीला सरपंच बनण्यापासून किंवा सदस्य म्हणजे अंगणवाडी सेविका यांच्यावर 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची संगोपन, पालनपोषण आणि त्यांना योग्य न्यूट्रिशन देण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर असते. त्यांचं वजन करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना कुठल्या आहाराची गरज आहे याची देखील देखभाल घेणे, या सर्व महत्वाच्या जबाबदारी या त्यांना पार पाडावी लागतात. आणि अशा परिस्थितीत जर त्या स्त्रिया या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या तर त्यांची जी काही मुख्य जबाबदारी आहे तर त्यापासून ते दूर जातात आणि त्यामुळे जो काही उद्देश होता अंगणवाडी सेविकेचा तो नाहीसा होतो. त्यामुळे तुमच्या गावामध्ये देखील अशी परिस्थिती असेल की अंगणवाडी सेविका ही जर ग्रामपंचायत सदस्य असेल, उपसरपंच असेल किंवा सरपंच असेल तर अशा परिस्थितीत त्या स्त्रीला एक तर सरपंचाचा राजीनामा द्यावा लागेल किंवा अंगणवाडी सेविकेचा राजीनामा द्यावा लागेल. जर त्यांनी असं केलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल करून त्यांना अपात्र करू शकतात. परंतु यासाठी तुम्हाला दिनांक 5 ऑगस्ट 2010चा शासन निर्णय याचा महत्वाचा पाठपुरावा करावा लागेल. याच स्वरूपाचा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एका प्रकरणात दिला. त्या प्रकरणामध्ये देखील अशी परिस्थिती होती की ती अंगणवाडी सेविका हिने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अंगणवाडी सेविकेचा राजीनामा देखील दिला नाही आणि ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देखील दिला नाही. त्यामुळे गावातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. म्हणजे जे काही जबाबदारी दिलेली होती ते पार पाडत नव्हते. म्हणून नाईलाजास्तव त्यांच्या विरुद्ध गावातील लोकांनी अपात्रतेची याचिका दाखल केली
आणि अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर त्यांना जिल्हाधिकारी यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2010च्या शासन निर्णयाप्रमाणे अपात्र करण्यात आलं. त्यानंतर ती स्त्री अपील करत मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि मुंबई उच्च न्यायालयाने देखील तिला त्या प्रकरणात अपात्रच ठेवलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेविकाला ग्रामपंचायत सदस्यामधून निवडून येता येणार नाही या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आपण याच स्वरूपाचं म्हणजे जाणून घेऊया कायदा या नावाचं फेसबुक पेज देखील तयार केलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुक पेजवर देखील पाहायला मिळेल. तर मित्रांनो, माझी विनंती आहे की तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या युट्यूब चॅनलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या जाणून घेऊया कायदा या फेसबुक पेजला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या. धन्यवाद.